तर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना खंबीर पाठिंबा दिला, पण पंकजा मुंडेंसाठी नामदेव शास्त्रींची नेहमीच विरोधाची भूमिका बघायला मिळाली। दुसरीकडे पंकजा मुंडेंनीही शास्त्रींच्या विरोधाला कायम विरोधानेच उत्तर देऊन पंजारी समाजाला आपल्यासोबतच बांधून ठेवलाय। बघूया। भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली ते पण दखल घेण्याजोगी आहे। मला मी काल धनंजयला बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आणि नवा वाद पेटला। त्याच वादात आता पंकजा मुंडेंचीही एंट्री झाली आहे। 2014ला पंकजा मुंडेंसाठी भगवानगडाचे दरवाजे बंद करणाऱ्या नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंसाठी वेगळा न्याय का लावला, असा सवाल नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवरून केला जातोय। मात्र पंकजा मुंडेंनी भावाची पाठराखण करतानाच नामदेव शास्त्रींवर बोलणं टाळलंय। मला कळत नाही की हा दबाव कुठे आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे। त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः अजित दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू, संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, ही त्यांची भूमिका आहे। हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे। तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील, तपास यंत्रणा त्यांना जे काही देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं। कारण आपल्याला कोणालाही त्याच्याबद्दलची गहन माहिती नाही। धनंजय मुंडेंना भगवानगडाचं पाठराखण केली, काय सांगा त्याच्यात आवश्यकता आहे? कारण प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्याने फक्त बातमी होते, बाकी काही होत नाही। मुंडे भाऊ बहिणींचं राजकीय वैर ऐन भरात असताना नामदेव शास्त्रींनी कायमच धनंजय मुंडेंना झुकतं माप दिलं। एकीकडे पंकजा मुंडेंनी भगवानगडावर राजकारण न करण्याचा सल्ला देत त्यांच्यासाठी गडाचे दरवाजे बंद केले, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंना बळ देऊन त्यांच्या मागे समाजाची ताकद उभी केली। सध्या बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंवर राजीनाम्याची टांगती तलवार आहे। त्यापासून वाचण्यासाठी धनंजय मुंडेंनी भगवानगडाची पायरी चढली आणि नामदेव शास्त्रींनी आपलेच नियम धाब्यावर बसवून गडावर राजकारणाला थारा दिलाय। म्हणूनच पंकजा मुंडेंना वेगळा न्याय का, असा सवाल पंकजा मुंडेंच्या हितचिंतकांनी केला। न्यायाचार्य म्हणून घेतो त्यांना कदाचित धनंजय मुंडेची बाजू पटली असावी आणि त्यांनी त्यांची बाजू घेतली, काही हरकत नाही। फक्त माझ्या मनात एक हा प्रश्न पडला की भगवानगडावर राजकारण होणार नाही, राजकारणासाठी भगवानगडाची दारं ही बंद आहेत। आज 2015 साली पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारणारे न्यायाचार्य नामदेव शास्त्री आज 10 वर्षानंतर असं काय घडलं की त्यांनी गडाचे दरवाजे पुन्हा राजकारणासाठी उघडे केले? पंकजाताई माझ्याकडे आले म्हणून मी आली नाही म्हणून मी तिची बाजू घेतली नाही, धनंजय मुंडे माझ्याकडे आले म्हणून मी त्यांची बाजू घेतली। त्यांना अजून काहीतरी प्रश्न करार आले तर तुम्ही त्यांची बाजू घेईल का, तर ते म्हणाले नाही, तो कुठे नेता आहे? गडावरच्या बसलेल्या माणसाने शेवटच्या समाजातल्या शेवटच्या स्तरावरच्या शेवटच्या माणसाचं ऐकलं पाहिजे। नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे गुन्हेगार नसल्याचा निर्वाळा दिला। धनंजय मुंडेंच्या डोळ्यात त्यांना निर्मळ मनाचा पुरावा दिसला। यावरून अंजली दमानिया यांनी नामदेव शास्त्रींवर निशाणा साधलाय। तुम्ही धनंजय मुंडेंचे डोळे पाहिले आणि आम्ही त्यांच्या दहशतीचे पुरावे पाहिले, असं त्या म्हणाल्या। मला खरंच वाईट वाटलं, कारण ते सुरुवातीच्याच काही वाक्यात म्हणाले की मी त्यांचे डोळे बघितले, त्यांचं अंतःकरण बघितलं। तर आम्ही धनंजय मुंडे या व्यक्तीविरुद्ध नाहीच लढत आहे, आम्ही मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून केलेल्या चुका नाही म्हणतायत, पण गुन्हे जे त्यांच्या हातून घडलेत त्याच्या विरुद्ध पुराव्यानिशी बोलतोय। आणि म्हणूनच मी धनंजय देशमुख, जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत, त्यांच्याकडे जी अख्खीच्या अख्खी कॉपी दिली आहे, जी सीजेंना मी पत्र लिहिलं आणि त्याच्यात सगळे जे पुरावे लावले होते
ते पूर्ण पुराव्यानिशी त्यांनी तुमच्याकडे भगवान गडावर उद्या यावं, तुम्हाला त्या कॉपीज दाखवाव्या आणि ते पुरावे देखील दाखवावे. म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे की आपल्यापर्यंत ते पेपर्स पोहोचवण्याची व्यवस्था मी करणार आहे. भगवानगड हा खरं तर भक्तीचा गड आणि गडाच्या महंतांकडे न्यायाचार्य म्हणून मोठ्या आशेनं पाहिलं जातं. म्हणूनच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात गडाने आपलं पावित्र्य जपण्यासाठी सत्याची बाजू लावून धरणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.